उपस्थित सर्व प्राध्यापक, 12/2/2011 या दिवशी मी, भंडारे सर आणि मुस्तुर्गे सर आम्ही तिघंजण या महाविद्यालयात रुजू झालो. आमचं सिलेक्शन झालं. तेव्हापासून आजपर्यंत भंडारे सरांनी जे पाहिलेलं आहे, जे अनुभवलेलं आहे, ते मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. भंडारे सर हुशार तर आहेतच, विषयामध्ये ते पारंगत आहेतच. आता सर्वांनी सांगितल्याप्रमाणे मला सुद्धा त्याचा अनुभव आलेला आहे. बऱ्याच समित्यावरती कार्यरत राहिले महाविद्यालयामध्ये. आज ते एका नामांकित, मी म्हणेन की सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचं सिलेक्शन होणं, त्यांची निवड होणं आणि ते आज चांगल्या पद्धतीने प्रोफेसरपदी तिथे निवड झालेली आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि भंडारे सरांच्या स्वभावाबद्दल या ठिकाणी सांगू इच्छितो की भंडारे सर 2011 पासून ज्यावेळेस मी पाहिलं, ज्यावेळेस आम्ही आलो नवीन दोघंही एकाच, त्यावेळेस तरी एकच पद निघणार होतं हिंदीचं, एकच निघणार आहे, एकच आहे अशी चर्चा होती. आणि मी सुरुवातीपासून या ठिकाणी CHB पदावर कार्यरत होतो. 2004 पासून मी या ठिकाणी CHB पदावर होतो. पण जेव्हा केव्हा भंडारे सर यायचे, आल्यानंतर ते वरे ग्रंथालयामध्ये जायचे, तिथं त्यांचे त्यावेळेस संबंध असलेले ओळखीचे म्हणा किंवा ते विद्यार्थी तर आहे, याच कॉलेजचे विद्यार्थी आहेत सुरुवातीपासून. भंडारे सरचं चांगलं मी म्हणजे नशीबवान तुम्ही की याच कॉलेजमध्ये तुम्ही विद्यार्थी राहिलात आणि याच कॉलेजमध्ये तुम्हाला शिकवण्याची संधी मिळाली, प्राध्यापक म्हणून काम करता आलं आणि याच कॉलेजमधून तुम्हाला पदोन्नती सुद्धा भेटत आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी भरपूर कष्ट घेतलेले आहेत, प्रयत्न केलेला आहे, याबद्दल काही दुमत नाही आहे. पण ज्यावेळेस मी आलो तेव्हापासून मी पाहतो की त्यांना मी हसताना मी पाहिलेलं आहे, कामाप्रती अत्यंत निष्ठा मी पाहिलेली आहे त्यांची, आणि अस्वस्थ झालेलं पण मी पाहिलेलं आहे. काही ठिकाणी ते अस्वस्थ पण व्हायचे आणि ते अस्वस्थ आहेत हे पुढच्याला तात्काळ कळायचं. त्याच्या स्वभावामधला तो भाग अत्यंत भोळा भावडा माणूस, मनामध्ये काहीच पेच न ठेवणारा असा माणूस. मी त्याच्यातून ते गुण घ्यायसारखे आहे. आणि बऱ्याच ठिकाणी त्यांच्यासोबत काम करता आलं. ज्यावेळेस विभागामध्ये आम्ही काम करत असू त्यावेळेस मी येमेकर सर आणि भंडारे सरांच्या मधला दुवा म्हणून मी काम केलेलं आहे. कारण बऱ्याचदा भंडारे सर सांगायचे नाही येमेकर सरांना, पण ते करून घ्यायचं असायचं. मग येमेकर सर म्हणायचे, तुम्हाला सांगितले का, तुम्हाला म्हणले का, हो मला सांगितले. मी अशा पद्धतीनं दोघांमधला दुवा म्हणून मला बऱ्याच वेळेस माझी कसरत सुद्धा झालेली आहे. कारण भंडारे सरांचा स्वभाव कसा होता की एकदम काय गरज आहे एखाद्या वेळेस विचार नाही तर असं वाटायचं. आणि मला वाटायचं की ती विभाग प्रमुख आहे, ती विचारल्याशिवाय करायचं. अशा वेळेस पण अशा गोष्टी येत गेल्या आणि मी त्यांच्यामध्ये सामंजस्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याचा एक मला भाग होता आला, त्याबद्दल मला निश्चितच त्याचा अभिमान आहे. आणि आज सरांचं बघितलं की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून ते या ठिकाणी आलेले, इतकी मोठी त्यांनी भरारी घेतलेली आहे. गावाकडची परिस्थिती पाहिली किंवा तर अत्यंत असं वाटतं की खरंच हा माणूस इथपर्यंत जाऊ शकतो. त्याच्यापासून घेण्यासारखं भरपूर आहे. ते एक जिद्दी स्वभाव त्यांचा आहे. ते एक बार जर ठरवले की मला हे करायचं आहे तर ते करायचं, करून दाखवायचंच. त्याच्यातून मी हे शिकलेलं आहे. दुसरी गोष्ट, आमच्यामध्ये बऱ्याचदा वैचारिक मतभेद पण झाले विचारांचे. सरांना सांगू इच्छितो की जसे की आत्ताच नुकत्याच काही दिवसापूर्वी आमच्यामध्ये थोडीशी झाली नोकझोक आणि ते बोलणं सोडून दिले मला. मग नंतर बोलायला लागले, बोलतात ते, मनात राग घेऊन राहत नाही. त्यांच्या स्वभावाचं एक चांगलं गोष्ट, स्वभाव असा आहे की ते कोणती गोष्ट मनात कायम घेऊन राहत नाही, लगेच विसरून जातात. आणि ते विसरून पण गेले. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस त्यांचं मी कागोपरे सरांचं ज्यावेळेस आपल्याला ऍक्सिडेंटची ज्यावेळेस माहिती झाली, आम्ही सर्वजण ज्यावेळेस आम्ही हॉस्पिटलमध्ये जेव्हा पोहोचलो त्या ठिकाणी ते स्वतःहून आले, त्यांची विचारपूस मला केली. नाही न बोलणारा माणूस पण अशा पद्धतीने बोलायला लागले. म्हणजे ते मनामध्ये असं घेऊन काही राहत नाही. आणि
दुसरं एक सांगायचं म्हटलं ते एक पुत्र वत्सल पिता म्हणून मी ज्याला म्हणतो, म्हणजे आपल्या मुलाबद्दल मुलीबद्दल अफाट प्रेम ठेवणारा माणूस, कुटुंब वत्सल ज्याला आपण म्हणू, की दोन्ही मुलीवर सरांचं जसं तिथे सांगायचं होंडाळ सरांनी जसं आता सांगितलं की एखादी पुस्तक त्यांना पाहिजे, ते अजून पुढच्या वर्गात गेलेले नाहीये, ते जाणार आहेत लेकरं आपले, पण आधीच त्याची तयारी करायची आणि त्याच्यासाठी पुस्तक उपलब्ध करून द्यायचं. त्याच्यामध्ये हे जी जिद्द आहे त्यांची लेकरासाठी परिवारासाठी आणि भरपूर काही त्याने साध्य केलेलं आहे. आता मला सांगावं असं वाटतं सर तुम्हाला की आता नुकताच तुम्ही अपघातातून वाचलेला आहात. खरं पाहिलं तर बघितल्यानंतर वाटत नाही की बरेच जण सरांनी सांगितलं, सरांनाच विचारू लागलं म्हणे एक जण येऊन की याच्यात किती गेले, सरांनी सांगितलं मी सांगितलं याच्यातून किती, म्हणजे असं एवढं ह्याच्यातून सुद्धा ते आज वाचलेले आहेत, म्हणजे आज चांगले आहेत, सुखरूप आहेत, कारण त्यांची ती पुण्याई आहे, त्यांच्या आईवडिलांची पुण्याई आहे आणि त्यांनी जे चांगलं काम केलेलं आहे. कदाचित त्यांना यापुढे जाऊन बरंच काही त्यांना पाहायचं आहे, चांगलं लेकरांचं किंवा त्यांच्या परिवाराबद्दल त्यांना पाहायचं आहे आणि ते आज तिथे गेलेले आहे, ते त्याने साध्य केलेलं आहे. त्यासाठीच देवानं आपल्याला हे संधी दिलेली आहे. मी म्हणेन की तिसऱ्यांदाच संधी मिळालेली आहे सरांना आणि हे खरंच पुण्यवान व्यक्ती जे असतात त्यांनाच अशी संधी मिळते. तर मी या ठिकाणी जास्त काही बोलणार नाही. एक चांगला मित्र, एक पुत्रवत्सल एक व्यक्ती, कामाप्रती निष्ठा ठेवणारा, स्वभावाने एकदम भोळा भाबडा, विविध समित्यावर सर कार्यरत आहेत, US मेंबर पण झालेले आहेत मला माहिती आहे आणि त्यांच्यामुळे मला बराच विद्यापीठातले जे काही कामं आहेत, जे माझे कामं होते ते त्यांच्यामुळे पूर्ण झालेले आहेत. विविध समित्यावर त्यांनी कार्य केलेलं आहे. नॅकची समिती आहे, आपण सर्वजणांना माहिती आहे की नॅक समितीमध्ये एखादी काम असेल. सरांचं एक अजून एक मला गोष्ट सांगावीशी वाटते की आमच्याकडे सर त्यावेळेस आपल्या महाविद्यालयाची जे आपली हे असते वार्षिक विशेषांक काढायचा होता आणि वार्षिक विशेषांकामध्ये आम्ही त्या समितीमध्ये होतो, कमिटीमध्ये. त्यावेळेस मॅडम प्राचार्य होत्या त्या काळात किंवा त्या पूर्वीची गोष्ट असेल, पण ज्यावेळेस फोटो कलेक्ट करायचं होतं आणि आम्हाला लातूरला जायचं होतं, आम्ही कारण वार्षिक विशेषांक तिथून छापून निघायचा. मग आम्ही ज्यावेळेस निघालो, गाडीमध्ये बसलो, ST मध्ये बसलो, उमा चौकापर्यंत आम्ही गेलो. मला लक्षात आलं की बाबा आपले फोटो जे आहेत पेन ड्राईव्ह मध्ये आहेत, कॉलेजमध्येच आहेत. मी सरांना म्हणालो की सर विसरलेला आहे. मग मी म्हणलं की आपली ही दुसरी वेळ आहे, पहिल्यांदा आपण जाऊन आलो, तिथल्याच फोटो घेऊ जे करेक्शन केलेलं नव्हत्या. सुरुवातीला करेक्शन केलेलं नव्हतं, ज्यावेळेस ते करेक्शन केल्यात आलं, कारण प्रत्येक फोटोच्या खाली आपल्याला माहिती लिहावी लागते. मग ते लिहिलेलं ते कॉलेजमध्येच राहिलं आणि आम्ही बसलो गाडीमध्ये. उमा चौकापर्यंत गेल्यानंतर लक्षात आलं की राहिलेलं आहे. मग मी सरांना म्हणालो सर ते दुरुस्त केलेलं कागद तिथंच राहिलेलं आहे ना, आपण तर आता निघालो. त्याने म्हणजे थांबा म्हणजे त्याने अक्षरशः गाडी थांबवली, आम्ही मला उतरवलं आणि कॉलेजमध्ये येऊन नंतर ते आम्ही घेऊन दुसऱ्या दिवशी आम्ही लातूरला गेलो. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की त्यांना अजून कोणी वाटलं असतं किंवा त्यांना वाटलं असतं की चला आलो दुसऱ्या तिसऱ्या खेपेला बघू आपण नंतर करू दुरुस्त असं वाटलं असतं. पण सरांना एक बार जे वाटलं की मला हे अशा पद्धतीनं झालेलं पाहिजे, ते दुरुस्त झालेलं पाहिजे आणि त्या पद्धतीने त्याने करून घ्यायचे. तर बऱ्याच विद्यार्थी त्यांच्याकडे PhD साठी त्यांच्याकडे जे त्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे काम करतात मी पाहिलेलं आहे की अक्षरशः एखादा शब्द वाक्य किंवा हे चुकलं की ते असं गोल रेषी मारायचे पूर्ण. आता मी त्यांच्याकडे कधी काहीतरी फायनल करून घेऊन गेलं किंवा काय म्हण नाही अशामध्ये नाही, त्याला लगेच ते दुसरं शब्द काढछाट करायचे, पुन्हा परत मला ते हे करावं लागत असे. म्हणजे वर्तनिक जे दोष आहेत ते बारीकीनं ते बघायचे, रस्व दीर्घ असो, आणि त्यांचं कागदच पूर्ण लाल झालेलं दिसायचं. वर्गात शिकविताना पण जे नोट्स काढायतात जाताना ते सुद्धा इकडून तिकडे असे मारलेलेच असायचे. मग असा एक मित्र आपल्यातून आज मोठ्या पदावर जात आहे, याचा साथ अभिमान पण आहे. त्यांना भावी आयुष्यासाठी या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. यापुढे सुद्धा सर आपण
माणसात राहावं मग माणसातच माणसातच राहणार. सर जे आम्ही अनुभवलेलं आहे जाण्याच्या जाण्याच्या अगोदर एक 10-15 वर्ष आम्ही अनुभवलेलं आहे. आम्ही म्हणजे सर्वच बऱ्याच आपले जे कॅन्टीन अनुभवलेलं आहे की ते बोलत नसत. कदाचित त्यांना काय शंका वाटायची, काय वाटायचं देव जाणं, पण ते बोलायचे नाही. आम्हाला वाटायची की भंडारी सर आमच्यापासून दूर चालेल असं वाटायचं. तर असं होऊ देऊ नका. इथून गेल्यानंतर सुद्धा तुम्ही आम्हाला विचारत जा, आम्ही तुम्हाला विचारतो. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.